ला सुरुवात करूया. एक वेगळ्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. काय कशा पद्धतीनं टर्म तयार करायच्या आहेत, आपल्या लाईफमध्ये चेंजेस करायचे आहेत आणि हे लाईफमध्ये चेंजेस करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स, इच्छाशक्ती हे स्ट्रॉंग करायचे असतील तर कशा पद्धतीनं नियोजित करायचं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर हे सगळं करत असताना आपणाला कोणकोणत्या गोष्टी शिकायला पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टीवरती काम करायला पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टीवरती नियोजन करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण एक आजची जी सेशनची पहिली पद्धत आपण असं घेऊया की रिव्हर्स टेक्निक हा पार्ट आपण सुरुवातीला घेऊया. रिव्हर्स टेक्निक. आता ही रिव्हर्स टेक्निक एक्झॅक्टली काय काम करतं, कशा पद्धतीने रचना करतं आणि त्याच्यानुसार कशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर रिव्हर्स टेक्निकमध्ये नेमकं काय लिहायचं आहे, कशा पद्धतीने लिहायचं आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर कुणाला काही शंका असेल तर आपण अगदी सेशनच्या शेवटी शंका घेऊया, म्हणजे जेणेकरून तुमचे प्रश्न पण सॉल्व्ह होतील आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला जे गरजेच्या बाबी आहेत त्या पण आपल्याला बघायला मिळतील. तर जे काही कुणाचे प्रश्न असतील तर आपण सेशन झाल्यानंतर प्रश्नावरती काम करूया. चालेल? चालेल का? ओके. तर ठीक आहे. आता पहिला जो क्वेश्चन आहे त्या की रिव्हर्स रायटिंग हे नेमकं कसं केलं जातं आणि कशा पद्धतीने केलं जातं. जवळ नोटपॅड आणि पेन असेल, नोटबुक आहे का सर्वांच्याकडं? येस सर. हा, जर नोटबुक असेल तर एक काम करा, तुमच्या मनामध्ये येणारे निगेटिव्ह पॉइंट असतील, समजा अभ्यासाबद्दल असतील किंवा मनीबद्दल असतील किंवा अजून काय जे निगेटिव्ह थॉट आहे ते एकदा लिहून काढा, सगळे लिहून काढा. फटाफट लिहून काढत आहे. लिहून काढताय नेमकं काय कशा पद्धतीनं होतंय ते लिहून काढा. लिहून काढताय. आता जे निगेटिव्ह पॉइंट आहेत त्याला आपण पॉझिटिव्ह करू शकतो का? तर एखादा प्रश्न, एखादा पॉइंट असेल त्याला पॉझिटिव्ह बनवायचा आहे आपल्याला. तर तुमचा येणारा प्रश्न असेल समजा की मला सकाळी लवकर उठायला होत नाही. त्याच्याऐवजी आपण तो पॉइंट कसा करणार आहे, मी सकाळी रोज लवकर उठतो. मी सकाळी रोज लवकर उठतो. बघा अशा पद्धतीनं प्रश्न जे काय पॉइंट लिहिलेत तुम्ही त्याला रिव्हर्स करून घ्या. जेवढे जेवढे तुमच्याबद्दल मला हे जमत नाही, मी ते करू शकत नाही, माझ्यामध्ये हा कमतरता आहे, त्याच्या ऐवजी रिव्हर्स पॉइंट करून घ्या. चला, किती जण रिव्हर्स पॉइंट करून घेत आहे? रिव्हर्स पॉइंट करून घ्या. रिव्हर्स पॉइंट लिहित आहे. रिव्हर्स पॉइंट लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपण आतापर्यंत आपल्या शब्दांवरती, आपल्या मनातल्या विचारांवरती आपण कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय हे तुमच्या समोर येईल तिथं. रिव्हर्स रायटिंग लिहायचं म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं आहे की जो पॉइंट आहे, मी मगाशी म्हटलं की बाबा मी कोणतंही काम सहज करू शकतो, मला कोणतंही काम सहज जमू शकतं, मला कामच जमत नाही, मी हेच करू शकत नाही किंवा अभ्यास करायला कंटाळा येतो. मला अभ्यास करायला कंटाळा येत नाही कारण मी अभ्यास केल्याशिवाय मला पर्याय नाही, कारण मला काहीतरी एक लाईफमध्ये बनवायचं आहे आणि मी ते बनवण्यासाठी माझ्यामधला आत्मशक्ती मी जागृत करत आहे. रिव्हर्स रायटिंगमध्ये जेवढं तुम्ही त्याच्यात सक्षम राहाल त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या त्या पद्धतीनं काय होईल, त्याच्यामधल्या तुमच्या ज्या कमतरता आहेत त्या निघून जातील आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. म्हणजे प्रत्येक पार्ट हा तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात येईल, त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये असणारे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि त्याच्यानुसार तुम्ही कोणत्याही गोष्टीचं काम व्यवस्थितरित्या करू शकताय, एवढा तुमचा कॉन्फिडन्स बनत जाईल. आलं लक्षात?
चलो, लिहिली वाक्य सगळ्यांनी? वाक्य लिहिली का? आपापली जी वाक्य आहे ती सगळी लिहिली का तुम्ही? लिहायला घेतलेत का? ही सगळी वाक्य तुम्ही लिहू शकताय आणि त्याच्यानुसार या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता. आता अजून एक मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आज आपण मेडिटेशन एक घेणार आहोत. त्या मेडिटेशन मध्ये आपण व्हिज्युअलायझेशन प्रोसेस पूर्वीच्या काळी ऋषीमुनी कसे करायचे त्यालाच आपण मराठीत काय म्हणणार आहोत माहित आहे? कोण सांगते? टाईप करताय? टाईप करताय का की आपण त्याला काय म्हणणार आहोत? आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? येस सर. तर आपण आज जे टेक्निक घेणार आहोत ते एक वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काय म्हणलो होतं? मानस पूजा. कसली पूजा घ्यायची आपल्याला? मानस पूजा. आता ही मानस पूजा घेत असताना आपणाला कोणकोणत्या बाबींची गरज आहे, त्या मानस पूजेमध्ये आपण कोणत्या गोष्टी आत्मसात करू शकतो, किंवा या मानस पूजेमुळे आपण अशा कोणत्या गोष्टी अचीव करू शकतो की जेणेकरून आपल्या लाईफमध्ये सक्सेस अगदी इझीमध्ये मिळू शकतं. तर मानस पूजा आपल्याला घ्यायची आहे आणि मानस पूजा आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं काम करते आणि यामुळे आपल्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स, इच्छाशक्ती बिल्टअप होते आणि त्याच्यानुसार आपल्या लाईफमध्ये एक वेगळा जो काय आपला लाईफमध्ये जे मिळवायचं आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत त्या आपल्याला सगळ्या व्यवस्थितरित्या काय करता येतात? मिळून जातात. तर ठीक आहे, आपण ही मानसपूजा घेणार आहोत. तर या मानसपूजेमध्ये असणारे सगळे पॉईंट आपल्या लक्षात येणार आहेत, कशा पद्धतीने असतील, कशा पद्धतीने आपल्याला आत्मसात करायचं आहे आणि त्यानुसार आपण या मानसपूजेचा आपल्या लाईफमध्ये कसा उपयोग करू शकतो हे. तर आता सगळ्यांनी काय करायचं? एका जागी शांत निवांत असं बसायचंय. मन एकदम शांत ठेवायचंय. एका शांत ठिकाणी बसायचंय. मांडी घालून बसला तरी अत्युत्तम. मांडी घालून बसला तरी अतिउत्तम. खुर्चीवर बसला, टेकून बसा की जेणेकरून आपल्याला 15-20 मिनिटं एका अगदी शांत आणि व्यवस्थितरित्या बसायचं की जेणेकरून कुठलाही त्रास नाही होणार अशा पद्धतीने बसायचं. बसले? एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. अजून एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. पूर्ण लक्ष दोन्ही पायाच्या अंगठ्यावरती. पूर्ण लक्ष दोन्ही पायाच्या अंगठ्यावरती. मन एकदम शांत आणि शांत वाटत चाललंय. मनामध्ये असणारे सगळे निगेटिव्ह विचार पायामार्फत जमिनीमध्ये निघून जात चाललेत. व्हिज्युअलाइज करताय. आता पायाच्या अंगठ्यावरती एक दिव्य प्रकाश निर्मित होतोय. पायाच्या अंगठ्यावरती एक दिव्य प्रकाश निर्मित होतोय. तर हा इतका दिव्य प्रकाश आहे, थोडासा पर्पल कलरचा जरा त्याला कलर आलेला आहे आणि हा दिव्य प्रकाश तुमच्या पायाच्या अंगठ्यावरती बसलेला आहे. असं व्हिज्युअलाइज करा. हळूहळू तो दिव्य प्रकाश पायावरून असा वरती 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 जात चाललेला आहे. गुडघ्यापर्यंत आलेला आहे. गुडघ्यापासून मांड्यांपर्यंत आलेला आहे.
मांड्यांपासून पोटावरती गेलेला आहे. पाठीचा कणा, कंबर, हा प्रकाश कमरेवरती गेलेला आहे. दोन्ही दोन्ही साईडच्या हाताच्या भागापर्यंत हा पोहोचलेला आहे. पाठीचा कणा, पुन्हा पोटावरती लक्ष. तो दिव्य प्रकाश पोटावरती एकत्रित होतोय. असणारे सगळे प्रॉब्लेम, पोटावरचे मधले सगळे प्रॉब्लेम नाहीसे होत चाललेत. पोट एकदम हलकं, रिकाम आणि मोकळं होत चाललंय. मनामध्ये कसलाही प्रॉब्लेम नाहीये, कसलीही अडचण नाहीये. पूर्णपणे मनावरती एक शांतता प्रस्थापित होत चाललेली आहे. पोटानंतर छाती, दोन्ही खांदे, पाठीमागची बॅक साइड, मान, पाठीमागची मान, पुढच्या मानेचा भाग, कंठ, दोन्ही खांदे, दोन्ही हात, हाताचे तळवे, मान, चेहरा, नाक, कान, कपाळ, केस, सगळे रिलॅक्स आणि रिलॅक्स होत चालले. ही प्रकाशमय जो काही प्रकाश आहे तो पूर्ण बॉडी भोवती वलयित होत चाललाय. तर डोक्यावरती गेलाय. डोक्यापासून परत तो दिव्य प्रकाश, वरून असा आपण आत्मसात केलेला प्रकाश आपल्या बॉडीला जबरदस्त पॉवरफुल बनवत आहे, व्हिज्युअलाइज करत आहे. मनामध्ये असणारे सगळे शांततेने सगळ्या गोष्टी होत चालल्यात. मन एकदम प्रसन्न, उत्साही, चैतन्यमय बनत चाललेलं आहे. आता पूर्णपणे लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जात आहे. पूर्ण लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जात आहे. पूर्णपणे मन शांत आणि शांत आणि शांत आणि संयमी बनत चाललंय. मनामधले सगळे विचार पूर्णपणे पायामार्फत जमिनीमध्ये निघून जात चालले आहेत. विचार पूर्ण निघून गेल्यामुळं मन एकदम शांत, संयमी आणि संयमी बनत चाललेला आहे. तर हळूहळू तो दिव्य प्रकाश आपल्या बॉडीला इतका प्रकाशमय बनत चाललेला आहे की बॉडी मधले असणारे सगळे 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 निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह टॉक्झिन सगळे पूर्णपणे पायामार्फत जमिनीमध्ये निघून जात चाललेत. शरीर एकदम हलकं, मोकळं आणि रिकाम होत चाललंय. मनामध्ये कसलाही ताण उरलेला नाही. आता रिलॅक्सन रिलॅक्सन वाटत चाललेलं आहे. पूर्णपणे जसं जसं म्युझिक ऐकत जाल तस तसं तुम्ही गाढ झोपेच्या अधीन होत चाललाय. मन एकदम पूर्णपणे प्रसन्नमय आणि इच्छाशक्तीने स्ट्रॉंग बनत चाललंय. मनामध्ये कोणतीही आता निगेटिव्ह थॉटची सरणी पूर्णपणे नाहीशी झाल्यामुळं मन एकदम शांत आणि शांत आणि शांत होत चाललंय. तर पूर्णपणे लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये, पूर्णपणे गाढ झोपेच्या अधीन गेलेले आहात असं व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलाइज करा. आता तुमच्या समोर एक व्हाईट स्क्रीन आहे. त्या व्हाईट स्क्रीन वरती तुम्हाला पूर्णपणे पिक्चर, जसा पडदा, पिक्चरचा पडदा असतो त्या पद्धतीने समोर पडदा आहे तुमच्या, आणि त्या पडद्यावरती कॉन्सन्ट्रेट करत आहात. आणि त्या पडद्यावरती आता एक जबरदस्त अशी मूवीज लागणार आहे, पिक्चर लागणार आहे. तो पिक्चर आपल्या लाईफचा असणार आहे. आणि तो पिक्चर तुम्ही तुमच्या रूपात तुमच्या समोर हजारो लोक बसलेली आहेत. आणि ही हजारो लोक तुम्हाला ऐकतायत. ही हजार लोक तुम्हाला ऐकतायत. तुम्ही माईक घेऊन तुमची स्टोरी समोर सांगायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जेवढे जेवढे जे काय सक्सेस मिळवलेले आहेत ते सक्सेस, तुम्ही सक्सेस स्टोरी त्या हजारो लोकांसमोर बसलेले आहात. तुम्ही ते लाईव्ह लोक आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही काय करताय तर तुमची स्टोरी सांगायला सुरुवात करताय. क्लिअर पिक्चर झालेला आहे. त्या पिक्चरमध्ये स्टोरी
जबरदस्त निर्मिती होत चालली आहे. आणि मग तुम्हाला जिथून तुमचा काळ जो आठवतोय पास्ट मधला, तुमच्या जन्मानंतर जिथून तुमचा काळ आठवतोय तिथून तुम्ही सांगायला सुरुवात करताय. चित्र स्पष्ट दिसतंय आणि या चित्र स्पष्ट दिसल्यामुळे तुमच्या मनामध्ये असणारं दडपण, टेन्शन पूर्ण निघून गेलेलं आहे. तुम्ही एकटेच आहात, पूर्ण गाढ झोपेच्या अधीन गेलेले आहात आणि प्रत्येक गोष्ट तुमची मनासारखी होत चाललेली आहे. त्यामुळं तुम्ही तुमची स्टोरी इतकी पॉवरफुल पद्धतीने सांगत चाललाय आणि त्या स्टोरीतून हळूहळू तुमची कॅरेक्टर तयार झालेलं आहे आणि तुम्ही एका मराठी शाळेच्या प्रांगणात आहात असं व्हिज्युअलाइज करताय. तुम्ही ज्या शाळेत जात होता ती शाळा तुमच्या समोर येत आहे. त्या शाळेत ज्या बेंचवर बसत होता ते बेंच तुम्हाला आठवायला लागलेले आहेत. त्या बेंचवरती तुम्ही बसून तुमचा स्टडी करत आहात. तुमच्या शाळेतले जे जे गुरुजन आहेत ते सर्व गुरुजन तुम्हाला पूर्णपणे माहिती देत आहात. प्रार्थनेच्या वेळी तुम्ही तिथे उभं राहिलेले आहात. तुम्ही केलेल्या तुमच्या लाईफमधल्या गमती जमती तुमच्या समोर दिसून येत आहेत. तर मराठी शाळेतून, तुमच्या ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळेतून किंवा आणखी तुमची जे काही शाळा होत्या त्या शाळांमधून तुम्ही हळूहळू आता मोठे झालेले आहात. आता 5वीच्या वर्गात गेलेले आहात. 5वीच्या वर्गातले सगळे दिवस तुम्हाला आठवायला लागलेले आहेत. त्या दिवसात केलेले अनुभव तुमच्या समोर आहेत. त्यानुसार तुमच्या लाईफमध्ये 5वी नंतर आता 6वी, 6वी नंतर 7वीच्या वर्गात गेलेले आहात. 7वीच्या वर्गात गेल्यानंतर हळूहळू सगळ्या अनुभव तुमच्या समोर यायला लागलेत. आता तुम्ही 8वीत गेलेले आहात. 8वीत गेल्यानंतर तुम्ही आता 9वीत गेलेले आहात. 9वीतले सगळे सीन आठवत आहेत. तर 9वी नंतर तुम्ही 10वीत गेलेले आहात. 10वीत गेल्यानंतर तुम्हाला 10वीतल्या सगळ्या गोष्टी आठवायला लागलेत. 10वीत केलेला प्रवेश, तुम्ही जे जे क्लास जॉईन केले त्या क्लासचे दिवस, अनुभव, शैक्षणिक सहली, सगळ्यांवरती कॉन्सन्ट्रेट करत आहे. इत्याभूत स्टोरी अगदी तंतोतंत तुम्ही त्या 10वीतल्या वर्गामध्ये केलेल्या गमती जमती सगळ्या व्यवस्थितरित्या सांगत चाललेले आहात. मनामध्ये एक उत्साह, प्रचंड उत्साह, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती स्ट्रॉंग झालेली आहे. अशामुळे तुमच्या मनातली इच्छाशक्ती स्ट्रॉंग झाल्यामुळे तुमच्या मनामध्ये असणारे निगेटिव्ह थॉट सगळे निघून गेलेले आहेत आणि 10वी मधले जे काही अनुभव तुम्हाला यायला लागले ते स्पष्टपणे तुमच्या जाणवायला लागलेले आहेत. 10वी नंतर तुम्हाला मिळालेली मार्क्स ते घेऊन तुम्ही कुठं कुठं गेला, कशा पद्धतीनं मार्क्स कशा पद्धतीनं लक्षात आले. 25 तारीख 10वी नंतर तुम्ही 11वीच्या वर्गात गेलेले आहात. 11वीच्या वर्गात गेल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तिथं कशा पद्धतीनं तुम्हाला जे काही लोक आलेले आहेत कशा पद्धतीने टर्न झालेले आहेत, कशामध्ये तुमच्या त्यात इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. तर 11वीच्या वर्गात गेलेले आहात. 11वीच्या वर्गात गेल्यानंतर 11वीतल्या सगळ्या ज्या काही धमाल गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्या आठवत आहेत, व्हिज्युअलाइज करताय. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागलेल्या आहेत. आता नेक्स्ट 11वीत तुम्ही आता 12वीत जाणार आहात. आता इथून पुढं तुम्ही ज्या गोष्टी बघणार आहात त्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये यायला सुरुवात होत जाणार आहे. जिथं जिथं तुमचं एज्युकेशनचं आत्ता ज्या स्टेजला आहे तिथून पुढच्या एज्युकेशनला तुम्ही जाणार आहात त्यावेळी तुमच्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही अचीव केल्या, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करणं भाग पडलं त्या समोर यायला लागल्यात. आता तुमचा 12वीत प्रवेश झालेला आहे. 12वीत प्रवेश झाल्यानंतर तुमचा स्टडी प्रॉपर स्टडी होत चाललाय, व्हिज्युअलाइज करत आहे. 12-12, 13-13, 15-15 तास, 18-18 तास तुम्ही अभ्यास करताय, व्हिज्युअलाइज करायला लागलाय.
हळूहळू मनामध्ये त्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीनं थीम तयार होत चालल्या आणि सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करायला लागल्या. मन एकदम प्रसन्न उत्साही मनाने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करायला लागलेले आहात. मनामध्ये आत्मशक्ती जागृत झाल्यामुळे तुम्ही त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करू शकताय. म्हणजे एकदम प्रसन्न मनाने तुम्ही त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहात. तर 12वी तुमची झालेली आहे. 12वी मध्ये तुम्हाला तुमच्या समोर स्पष्ट मार्क्स दिसत चाललेत. मार्क्स दिसत चाललेत. ती मार्क्स बघून तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याही परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तुंग असं यश मिळलेलं आहे. व्हिज्युअलाइज करताय आणि ते मिळालेले यश तुम्ही आत्मसात करून सगळ्यांच्या घरच्यांचे आशीर्वाद घेऊन, गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही एका मंदिरामध्ये जाताय. मंदिरामध्ये जाताय, त्या मंदिरामध्ये तुमच्या आवडीच्या मंदिरामध्ये जाताय आणि तिथं प्रार्थना चालू आहे. प्रार्थना चालू आहे तिथं. तशीच तुमची एंट्री झालेली आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला एकदम शांत आणि शांत वाटत चाललंय. शांत वाटत चाललंय. तिथं गेल्यानंतर आजूबाजूला सुगंध असा पसरलेला आहे. त्या सुगंधमय वातावरणात, एकदम शांत अशा वातावरणात देवाची तुम्ही पूजा करायला सुरुवात करताय. देवाचे आशीर्वाद मागताय. त्या पूजेतून तुमच्या मनामध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे. तुम्ही यथासांग पूजा करताय, तिथं अभिषेक घालताय. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करून देताय. प्रत्यक्षात त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जे अनुभव आहेत, जे अनुभव तुमच्या बॉडीला फील होत चालल्यात. तिथली सगळी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये एनर्जाईज व्हायला लागल्या. त्यामुळं मन एकदम प्रसन्न, उत्साही आणि चैतन्यमय बनत चाललेलं आहे. मनामधल्या सगळ्या आकांक्षा पूर्ण होत चालल्यात. पूर्ण होत चालल्यात. व्हिज्युअलाइज करताय. त्या पद्धतीनं तुमच्या मनामध्ये ज्या बाबी तुमच्या आत्मसात करायच्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मन एकदम उत्साही मनाने, अगदीच इच्छाशक्तीनं स्ट्रॉंग झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे. एकदम छान आणि छान वातावरण फील होत चाललंय. मनात एक जबरदस्त प्रसन्नता निर्माण होत चालल्या. जे जे तुमचे संकल्प आहे तिथं बोलून जात आहे, त्या परमेश्वराला सांगताय की तुमच्या मनामध्ये असणारे जे संकल्प आहेत ते बोलून जात आहे. तुम्हाला काय पाहिजे स्पष्ट बोलताय. याच्यात आपण लॉज ऑफ अट्रॅक्शनचा उपयोग करणार आहोत. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे तिथं समोर स्पष्ट सांगून देत आहे. तुमच्या लाईफमध्ये काय काय पाहिजे, कसं पाहिजे, पद्धतीनं पाहिजे, ते सगळं व्यक्त करत आहे. मनात एक कॉन्फिडन्स निर्माण होत चाललाय.
तर हळूच त्या जागेवरून तुम्ही उठताय, देवाला प्रदक्षिणा घालताय, आणि तिथून तुमची कार्यसिद्धी झालेली आहे, तिथून बाहेर पडताय. तिथून बाहेर पडताय, हळूच बाहेर आल्यानंतर तुम्ही जे काही यश प्राप्त केलेलं आहे, सगळेजण सत्कार करायला लागलेले आहात, असं व्हिज्युअलाइज करताय. सगळे सत्कार करण्यासाठी येत आहेत. तुम्ही जे काही मिळवलेलं आहे, त्या यशासाठी तुमच्या मनामध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे, तो आजूबाजूच्या लोकांना समजलेला आहे की तुम्ही किती यश चांगल्या पद्धतीने मिळवलंय. ते पूर्णपणे व्हिज्युअलाइज करून तुम्ही तिथून प्रत्येक गोष्टीत तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने टेक्निक तयार झालेलं आहे. तुमच्या मनामधला कॉन्फिडन्स, इच्छाशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट सहज करू शकता, एवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे. प्रत्येकजण तुम्हाला वाहवा करताय, तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग करत आहे, तुम्हाला शाबासकी देत आहे. मनामध्ये असणारे पॉझिटिव्ह विचार आणखी वाढत चाललेले आहेत. तुमचा इच्छाशक्ती, कॉन्फिडन्स फुल वाढलेला आहे. त्यामुळे तुमच्या मनावरती एक चांगल्या पद्धतीनं चांगलं अधिराज्य गाजवलेलं आहे. मन एकदम शांत आणि शांत होत चाललंय. तिथून तुम्ही तुमच्या घरी आलेले आहात, आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अजून तुम्हाला काय काय पाहिजे एका कागदावरती लिहायला लागलेले आहात. एका कागदावरती लिहायला लागलेले आहात. कागदावरती क्लॅरिटी लिहून त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचे असणारे निगेटिव्ह विचार पूर्णपणे निघून जात चाललेत आणि पॉझिटिव्ह विचार बनत चाललेले आहेत. शांत गाढ झोपेच्या अधीन ज्या ज्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात, तशाच तुमच्या लाईफमध्ये घडणार आहात, याचा तुम्हाला विश्वास वाटू लागलेला आहे. मनामध्ये असणारे भीती, दडपण, टेन्शन, मागच्या जन्माचे काही गोष्टी राहिल्या असतील, शिल्लक राहिल्या असतील, त्या पूर्णपणे नाहीशा होत चालल्यात. आणि एक नव्याने लाईफ तुम्ही जगायला सुरुवात केलेली आहे. एक तुम्ही अद्भुत असे बनलेले आहात. तुमची स्मरणशक्ती वाढलेली आहे, तुमची इच्छाशक्ती वाढलेली आहे, तुमची आर्थिक परिस्थिती एकदम स्ट्रॉंग झालेली आहे. सगळं तुम्ही वेगवान पद्धतीनं यश संपादन करू लागलेला आहात. एवढा तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप झालेला आहे. परमेश्वर तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या टेक्निकनी तुमच्या मनामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण करत चाललेला आहे. त्यामुळे मनामध्ये जबरदस्त इच्छाशक्तीने तुम्ही असे युक्त नवीन जीवनात सुरुवात करत आहात. एवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. एक दीर्घ श्वास घेताय, सोडताय. अजून एक दीर्घ श्वास घेताय, सोडताय. आता दोन्ही हात एकमेकावरती रब करताय. दोन्ही हात एकमेकावरती रब करताय. हळूच डोळे उघडताय. हळूच डोळे उघडताय. हळूच डोळे उघडताय. चलो, सगळे एक कोण सांगेल काय अनुभव आला आता जे आपण मेडिटेशन केलं. आता हळूच डोळे उघडल्यानंतर मनामध्ये काय? एनीवन? एकदम असं रिलॅक्स त्या मुवमेंटला आपण गेलोय असं एकदम असं भासू लागत होतं. अच्छा, अजून? अजून कोण सर सांगेल? अनुभव शेअर करा, म्हणजे एक
आयडिया येतात. हे मेडिटेशनचे एवढे टेक्निक्स जबरदस्त आहेत की याच्यामध्ये आपल्याला आता अजून मुख्य पार्ट आपण घेतलं नाही, फक्त आता ह्यात एक छोटासा पार्ट घेतला की या पार्टनुसार आपल्या बॉडीमध्ये असणार रिलॅक्सेशन झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर बॉडी ज्यावेळी एका ठराविक स्टेजमध्ये जाते त्यावेळी सबकॉन्शियस माइंडमध्ये बऱ्याचशाच गोष्टी आत्मसात करता येतात आणि ह्या गोष्टी आपल्याला शिकायचं. जर आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये चांगल्या पॉझिटिव्ह थॉटनुसार विचार करायला लागलो, त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण अचिवेबल करायला लागलो, तर तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढत जातो. कधी कधी काय होतं की मनामध्ये थोडेसे बरेचसेच काय प्रश्न निर्माण होतात आणि मग त्यानुसार आपल्या लाईफमध्ये काम नाही व्हायला लागलं तर चिडचिड, राग, मग प्रचंड टेन्शन येतं. मग हे टेन्शन येतं, मग आल्यानंतर मग काय होतं, आपला जो ऑरा आहे तो निगेटिव्ह बनतो आणि ऑरा एकदा निगेटिव्ह बनला की मग आपले विचार सुद्धा निगेटिव्ह व्हायला वेळ लागत नाही. ठीक आहे. तर या गोष्टी आपल्या मनामधून जाण्यासाठी मेडिटेशन इज बेस्ट पर्याय, लक्षात घ्या. मग यालाच आपण रिव्हर्स रायटिंग टेक्निक, ज्यावेळी अशी कंडिशन घडते की बाबा काहीतरी अशी एखादी घटना घडते आणि हे काय आपण ठरवून करत नाही, लक्षात घ्या. जसं लाईफमध्ये आपण ज्या सिच्युएशनला, ज्या मुवमेंटला, ज्या गरजेच्या बाबी असतात, समजा एखादी घटना अशी घडते की तुमच्या लाईफमध्ये तुमचं कोणतरी फसवणूक करत असते, मग तुमची भावना धारणा काय करते, बा हा व्यक्ती आपल्यावर फसवणूक करतोय, पण त्याला माफ करून टाका. मुख्यतः तो त्याला विचार करा की तू आता मला त्याला कोणतरी फसवत असणारच आहे, नो प्रॉब्लेम. बट आपल्यामध्ये इच्छाशक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी आपण त्या माणसामुळं आपल्या लाईफमध्ये अशा गोष्टी नको रिलाइज करायला की जेणेकरून आपल्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीनं टेक्निक हे तयार होतं. तर हे सगळं जर आत्मसात करायचं असेल, इच्छाशक्ती स्ट्रॉंग करायची असेल, तर मग आपल्याला काय करायला पाहिजे, पॉझिटिव्ह राहता आलं पाहिजे. मग येणारी आपल्या आजूबाजूची जी काही संगती आहे त्यानुसार सुद्धा आपले माइंडसेट होतात. कसे तयार, तुम्ही एकमेकाचे काहींचे सेन्सिटिव्ह इमोशन एवढे असतात माहिती आहे की एखादी व्यक्ती काही सहज जरी बोलली तर ती आपण मनाला लावून घेत असतो आणि त्यानुसार वागत असतो, किंवा त्यांचं एखादं वाक्य, त्यांचं एखादं बोलणं आपल्या मनाला लागत असतं. असं का होतं, असं का घडतं, याच्यावर आपण कधी विचार करत नाही, पण त्या गोष्टीचा आपल्यावरती एक इम्पॅक्ट होत जातो. मग याच्यासाठी काय, एक तर आलेले विचार जरा निरीक्षण करा, शांत राहा. आलेला राग शांत करण्यासाठी एकतर पाणी प्या, नाहीतर दीर्घ श्वास घ्या, नाहीतर लेफ्ट हँड साईडने, जे लेफ्ट हँडची नाकपुडी आहे तिथून श्वास घ्यायला सुरुवात केला, ज्याला सौर विज्ञान म्हणतात. तो पण एक पार्ट आहे, आपण नंतर घेऊया तो. पण आता या पार्टमध्ये जर आपल्याला शिकायचं असेल तर रिव्हर्स रायटिंग टेक्निकमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि मोलाची बाब कोणती आहे, तर तुम्ही तुमच्या विचारांती लक्ष ठेवायचं. निगेटिव्ह विचार आला तर तिथल्या तिथं खोडायचं आणि त्याला रिव्हर्स करायचं. अरे मला थांब थांब थांब, नाही मला जमतंय, आज माझं काम होणारच आहे, आजचा माझा दिवस खूप चांगला जाणार आहे. किंवा कोणीतरी आलं सकाळचं काहीतरी त्रास दिला तर आपल्याला वाटतं अरे आजचा कसा दिवस जातोय कोणास ठाऊक, नाही दिवस आज माझा खरोखर चांगला जाणार. आभार आहे की त्या व्यक्तीने मला सावध केलं की आजचा माझा दिवस चांगलाच जाणार आहे, मी आभार आहे. या पद्धतीने तुम्ही ज्यावेळी रिव्हर्स करायला लागाल ना, तर रिव्हर्स टेक्निकनी सगळ्याच गोष्टी म्हणजे अचीव होतात का, तर होतात. मग हे जे टेक्निक तुम्ही प्रामाणिकपणे जर शिकला तर त्याचा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक जबरदस्त इम्पॅक्ट होऊ शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही की तुम्ही त्या इम्पॅक्टवरती काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं की बाबा चलो आपल्याला काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने काम करायला मिळतंय. मग याच्यावरती तुम्ही काम करा, 100% तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं हे सगळं नियोजन करता येईल. आता दुसरा पार्ट आहे अफर्मेशन. आता अफर्मेशन घेत असताना मग कोणती अफर्मेशन घ्यायचे आहेत आपल्या लाईफमध्ये, आपण रोजचे डेली अफर्मेशन घेत असतो. मग या अफर्मेशन मध्ये आपलं सॅटिस्फॅक्शन असतं का, या अफर्मेशन मध्ये आपण सॅटिस्फॅक्शन असतं का, किंवा अफर्मेशन घेत असताना कोणत्या पद्धतीने घेतो. बघा आता मला कसं आहे की मला हॉलिडेला जायचंय, कुठेतरी मला फिरायला जायचं, मी दिवसेदिवस प्रत्येक बाबीत मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, माझं मन शांत राहतं, मला प्रचंड शांती वाटते, कुणीही मला त्रास दिला तर मी एकदम शांत राहतो. ही झाली अफर्मेशन. माझ्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे, मला ज्या गोष्टी आहे पाहिजेत त्या सहज मिळत असतात, परमेश्वर मला कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून मदत करत आहे, मला माझ्याकडे पैसा खेचून घेण्याची क्षमता आहे, मी मनी मॅग्नेट आहे, माझ्यावरती सगळ्या बाबतीत ईश्वराची कृपा आहे. हे झाले मॅनिफेस्टेशन. मग आपण मॅनिफेस्टेशन करत असताना किंवा अफर्मेशन करत असताना या गोष्टीवरती कमांड करा की बाबा दिवसभरात उठल्यानंतर तुम्हाला दिवसभरात कोणत्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी लिहून काढा. त्या लिहिल्यानंतर त्याचा अभ्यासपूर्वक विचार करा की बाबा ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये चांगल्या घडून येत आहेत, मी त्या पद्धतीनं आत्मसात करतोय, काम चांगलं करतोय आणि मला त्या त्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं नियोजन करता येते.
आणि याच्यावरती तुम्ही कमांड द्याल, याच्यावरती काम करायला लागेल, तर ऑटोमॅटिक तुमच्या सगळ्या गोष्टी दिवसभरात चांगल्या व्हायला लागतील. कधी कधी काय होतं की एखादा दिवस खूप छान जातो, अरे आजचं संध्याकाळी घरी गेल्या गेल्या म्हणतात आजचा दिवस खूप सुंदर गेला, एकमेकाला सांगत असता, कुणाला तरी बोलत असता. आणि ज्यावेळी दिवस चांगला गेल्यानंतर मग परत पण एखाद दिवस असा असतो की बाबा त्या दिवसात तुम्हाला अशा काही घटना घडलेल्या असतात, अगदी हॅरेसमेंट झालेले असते, आणखी काही झालेले असते, इरिटेट होत असता. त्यावेळी मात्र सावधानता बाळगायची, कारण त्या गोष्टी सहज, म्हणून काहीतरी म्हटलंय बघा, म्हणजे तुम्ही 10,000 कामं चांगली करा, पण एक काम चुकीचं केलं तर माणसाच्या मनामध्ये एक काम चुकीचंच राहतं, चांगली कामं विसरून जातात. याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की ते इमोशनली घेतलं जातं. चांगल्या गोष्टी एवढ्या इमोशनली घेतल्या जात नाहीत, जेवढ्या वाईट गोष्टी इमोशनली घेतल्या जातात. एखादी घटना कुठली चुकीच्या घडू द्या, त्या घटनेला आपण सिरियसली आणि इमोशनल घेतो आणि त्या रंग लावून सांगत असतो. त्यामुळे सहजासहजी त्या वेळी जे आपलं माइंड असतं ना, ते इतकं पॉवरफुल कॉन्सन्ट्रेट असतं की ऑटोमॅटिक ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये घुसली जाते आणि त्याच्यावरती पुढचे प्रकार चाललेले असतात. आणि यामुळे आपल्या लाईफमध्ये काहीतरी वेगळ्या घटना घडून येतात. तर या सगळ्यांवरती आपल्याला सावधानता बाळगता आली पाहिजे, त्यानुसार आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं स्ट्रॉंग फिलिंग झाली पाहिजे. आणि हे ज्यावेळी तुम्ही स्ट्रॉंग फिलिंग कराल, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की अरे इथं ह्या गोष्टीत आपल्याला आत्मसन्मानाने जगता आलं पाहिजे, त्या पद्धतीने काम करता आलं पाहिजे, त्या पद्धतीने नियोजन करता आलं पाहिजे. तर यासाठी आपले जी काही रोजची डेली अफर्मेशन आहेत ते पण चेक करता आले पाहिजेत. त्या अफर्मेशननुसार तुम्ही काम करायला पाहिजे आणि त्या अफर्मेशननुसार आपल्या लाईफमध्ये खरंच वेगळ्या घटना घडतात का, मग आपण नेमके अफर्मेशन कुठली देतो, कशा पद्धतीने देतो, नेमकं आपण एकमेकाला सुद्धा, आपण आपल्या घरात सुद्धा एकमेकाला आपण कशा पद्धतीने बोलत असतो. आता ज्या गोष्टी पाहिजेत, जसं की आपण पॉझिटिव्हपणा पाहिजे, ब्युटिफुलपणा पाहिजे, हॅपी पाहिजे, फोकस्ड पाहिजे, मग हे सगळं तुम्हाला स्वतःबद्दल तुमची व्हॅल्यू वाढवता आली पाहिजे. आणि व्हॅल्यू वाढवण्यासाठी काय अफर्मेशन आहेत, ती अफर्मेशन सुद्धा आपल्याला काय करायचे बघायचे, रोज 10 वाजता आपण ही अफर्मेशन घेणार आहोत आणि त्या अफर्मेशन नुसार काय करणार आहोत, काम करणार आहोत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास आपल्याला बघायचा आहे कशाचा, तर वॉटर मॅनिफेस्टेशन. आता हा एक प्रयोग आपण आत्ता करूया, एक तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यात नंतर. आता जर तुम्हाला पॉसिबल असेल तर एखादा पाण्याचा ग्लास जवळ घ्या, पाण्याचा ग्लास जवळ घ्या. बघा, घेताय का ग्लास जवळ? एक पाण्याचा ग्लास जवळ घ्या. पाण्याचा ग्लास जवळ घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला एकच वाक्य म्हणायचं, मी आनंदी उत्साही चैतन्यमय आहे. त्या पाण्याकडे एकटक बघायचं आणि त्या पाण्यामध्ये, किंवा तुमचे हात एकदम असे दोन्ही हे करा, एका हातात ग्लास पकडा, वरती या ग्लासवरती असा हात लावा, म्हणजे त्या पाण्याच्या ग्लासवरती असा हात ठेवा. आणि हात ठेवले, एक हात ग्लासमध्ये आणि एक हात वरती, आणि डोळे झाका आणि सांगा, मी आनंदी उत्साही चैतन्यमय आहे. दिवसेदिवस माझ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बदल होत चाललेत. मी मार्क आकर्षित करणारा व्यक्ती बनलेलो आहे. माझ्या आयुष्यात प्रचंड पैसा यायला लागलेला आहे. आत्तापासूनच माझ्याकडे प्रचंड पैसा यायला लागलेला आहे. माझं पैशावर प्रेम आहे, पैशाचं माझ्यावरती प्रेम आहे, आणि त्यामुळं तो मला सहज कुठूनही मिळत जातो, एवढा माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. हीच वाक्य पुन्हा 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 रिपीट करा. हीच वाक्य पुन्हा 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 रिपीट करा. अजून एक प्रयोग करा, तोच पाण्यावरती तुम्हाला उद्या कोणती वस्तू पाहिजे. उद्या मला एक 200 रुपयाचा पेन मिळालेला आहे, परमेश्वरा मी तुझा आभारी आहे, आभारी. हेच वाक्य पुन्हा 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 म्हणा. तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती, की जी तुम्हाला तुम्हाला असं वाटलं की ही वस्तू मिळू शकते अशी, बाबा 200 रुपयाचं पेन, ओके, सफिशियंट आहे. किंवा एखादी नोटबुक पाहिजे, किंवा अजून ड्रेस पाहिजे, मला 2,000 रुपयाचा ड्रेस मिळाला, इथपर्यंत आपण जाऊ शकतो. उद्या मला 2,000चा ड्रेस माझ्या पप्पांनी मला घेतलेला आहे, किंवा मला अजून काय पाहिजे, उद्या मला काय जी गोष्ट पाहिजे, जी तुम्हाला वस्तू पाहिजे ती आकर्षित करू शकताय. बघा, जरा 10, 15, 20 वेळा, 25 वेळा तुम्ही पुन्हा 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 त्याच गोष्टी म्हणा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच गोष्टी पुन्हा 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 अप्लाय करा आणि म्हणून द्या, म्हणायला सुरुवात करा.
म्हणायला सुरुवात करा आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचतील असं व्हिज्युअलाइज करा. ओके. पुन्हा पुन्हा अजून 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 बोला, अजून बोला. आणि ते पाणी पिऊन टाका, काय अडचण नाही. आता हे एनर्जाइज पाणी जर तुम्ही पिलात, उद्या जर आज संध्याकाळी तुम्हाला तसं वाटलं, उद्या ती वस्तू तुम्हाला 100%, ज्यांनी स्ट्रॉंग फिलिंगने ह्या गोष्टी केलेल्या आहेत, ज्यांनी पूर्णपणे मनापासून या गोष्टीवरती विचार केलाय, 100% ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार म्हणजे होणारच. तथास्तु तथास्तु तथास्तु. ठीक आहे. आता ह्याच्यात जादू आहे का? जादू वगैरे काही नाही. हे म्हणजे आपण एक आपल्या बॉडीला जी गोष्ट गरजेची आहे ती मागितलेली आणि ती तुम्हाला मिळालेली आहे, असा विश्वास आहे फक्त. जे आपण म्हणतो ना लॉज ऑफ अट्रॅक्शन, कशा पद्धतीनं तेवढा विश्वास पाहिजे की बाबा चला मी वॉटर मॅनिफेस्टेशन केलं तर ते प्रत्येक पेशीमध्ये प्राणी पोहोचणार आहे आणि त्या प्रत्येक पेशीला एकमेकाला सांगितलं जातं. प्रत्येक पेशीमध्ये चेतना असते, एकमेकाची पेशी ते एकमेकाशी बोलत असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा संवाद चाललेला असतो. प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा संवाद चाललेला असतो. प्रत्येक ॲनिमलमध्ये संवाद चाललेला असतो. प्रत्येक झाडांमध्ये, प्लांटमध्ये जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत ते एकमेकांमधला संवाद असतो, लक्षात घ्या. आणि त्या संवादाच्या माध्यमातून त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम परमेश्वरानं निर्मित केलंय. लक्षात घ्या, जर पाणीच नसतं तर आपल्या बॉडीमध्ये अशा घटना घडून आल्या असत्या का? एक या पाण्यांमुळे ज्या काय बॉडीमध्ये रिॲक्शन होत असतात, हे केमिकल प्रोसेसच असते. बघा, कोणतीही घटक, आता एखादं कॉन्सन्ट्रेट, एखादं गरम पाणी आहे, त्याला थंड करायचं, ते पाण्यामध्ये थंड पाणी म्हणजे गरम पाण्यामध्ये थंड पाणी ओतावं लागतं, तसं कॉन्सन्ट्रेशन होत जातं. सेम आपल्या बॉडीमध्ये जर जास्त भूक लागली असेल तर आपण जेवण करतो, जेवण पचवण्यासाठी पाणी पाठीमागून पाणी पण पित असतो, लक्षात घ्या. मग पाण्याची रचना जी काय परमेश्वरांनी बनवलेली आहे, ईश्वरांनी बनवलेली आहे, ती नेमकी कोणत्या हेतूनी बनवली आहे? की त्या बॉडीमध्ये सजीवनेसपणा क्रिएट, म्हणजे त्या प्रत्येक पेशींपर्यंत ऑक्सिजन पुरला पाहिजे. तो पाण्याच्या माध्यमातून जातो, घेतलेल्या श्वासा माध्यमातून जातो. म्हणजे ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तिथे काय होतंय, नेमकी केमिकल प्रोसेसच होते, वेगळं काय होतंय त्याच्यामध्ये, नाही का? आणि याच्यावरती आपण मग ज्यावेळी ज्यावेळी काम करायला लागतो, ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये त्या गोष्टी आणि सातत्याने पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी जर एकदा केल्या तर सवय लागली जाते. उदाहरणार्थ, आपण जर सायकल चालवायला आता शिकलो असेल तर अगदी आपल्या जन्म आहे तोपर्यंत आपण ती सायकल अगदी डोळे झाकून चालवू शकतो. आता बाईकचंच उदाहरण घ्या, बऱ्याच जण, सगळ्यांना बाईक चालवायला येते, होय ना? सगळ्यांना येते. आता जुन्या लोकांच्या ठीक आहे, पण ज्यांच्या घरी आता बाईक आहे किंवा फोर व्हीलर आहे किंवा कुठलंही वाहन असेल तर ते तुम्ही चालवू शकताय का? कारण ते तुमच्या घरी आहे. तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करताय, रोज प्रॅक्टिस करताय, रोज प्रॅक्टिस करताय. त्या प्रॅक्टिसमुळं ही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये घडून येते. आणि जर ती प्रॅक्टिसच केली नसते, दुसऱ्याच्या दारात वाहन आहे, तुम्ही बघत बसला, नाही ते मला वाहन चालवायला यायला पाहिजे, पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. कारण ते वाहन घेतलं पाहिजे, चालू केलं पाहिजे, त्यानुसार त्याच्यात म्हणजे गेअर बिअर टाकले पाहिजे, तरच ते पुढे जाणार आहे. बाबा दुसऱ्याच्या घरात दिसतोय तो वाहन दिसतंय, चला ती गाडी मला चालवायला आली पाहिजे. बऱ्याचशाच मुलं मुली काय होतात की आपल्या थीम प्रोसेसनुसार भीतीपोटी ह्या सगळ्या गोष्टी, एक अननोन भीती प्रत्येकाच्या मनात बसली जाते, मला जमेल का, होईल का? तर ह्याला आपल्याला बाजूला सरायचं आणि आपला मधला स्ट्रॉंग बिलिव्हनेसपणा एक वाढवायचा आहे. जशा पद्धतीनं आपल्या लाईफमध्ये घटना घडत जातात त्याला आकर्षित करण्याचं काम आपणच करत असतो. मग ते नेमकं कुठल्या माध्यमातून, मग पुस्तकाच्या माध्यमातून असून, एकमेकाच्या शेजाऱ्यांच्या बोलण्यावरून असून, की आता मागच्या वेळी आपण ते शिकलेलोच आहोत. मग त्या अनुषंगाने आपल्यावरती काम करायला सुरुवात केली तर मग त्याच्यावरती एक वेगळा पगडा पडत असतो आणि त्या पगड्यानुसार आपल्या लाईफमधल्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या घालवायच्या असतील, डाऊट्स असतील आपल्या बाबतीत, जे काय आपल्या बिलीफ सिस्टम बद्दल ते घालवायचे असतील, तर ह्या छोट्या छोट्या घटनेतून आपण ते काय करू शकतो, हळूहळू, सहजासहजी जाऊ शकत नाही, कारण ती लागलेली सवय असते. आणि एकदा सवय लागली की माणूस त्या पद्धतीनं त्यात अडकतच जातो, लक्षात घ्या, अडकतच जातो. मग त्याला बाहेर काढायचं असेल तर थोडासा पॉझिटिव्हनेस वापरून त्या घटना पुन्हा पुन्हा बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार करायची. आणि यासाठी आपल्याला या गोष्टी म्हणायचं आहे. म्हणून ही वॉटर मॅनिफेस्टेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे आता तुम्ही 5 मिनिटाचंच इथं बघितलेलं आहे. तर आपल्याला काही वेळा यामध्ये अजून बदल करून, अजून अशा काही गोष्टी आहेत की त्या बदलण्यासाठी किंवा त्या वॉटर मॅनिफेस्टेशनसाठी आपल्याला त्या पद्धतीनं, या पद्धतीनं घटना कशा घडवता आहेत आपल्या लाईफमध्ये, कशा घडवता येतील आणि यानुसार आपल्याला काम कसं करता येत हे बघा. आता इथं तुम्ही समोर बघताय, स्ट्रक्चर बघताय. आता या स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सूचना दिल्या आहेत त्या पाण्यालाच,
पाणी बघा जिकडं जाईल तिकडं पाणी सारखंच आहे, H2O पासूनच बनलेलं आहे, नाही का. पण त्या पाण्यामधल्या सुद्धा एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे आता आज हिमालयातलं पाणी घेतलं तर आज हिमालयातले पाणी 1200 ते 2000 15,000 रुपये लिटरनी सुद्धा पाणी येतं. विराट कोहली बाहेरच्या देशातून पाणी आणून पितात. मग हे असं त्या पाण्यामध्ये काय आणि या पाण्यामध्ये काय, तर त्या पाण्यामधलं एन्व्हायरमेंट किंवा त्यामधल्या जडीबुटी त्या प्रत्येकाचं त्याच्यावर काय होतं, म्हणजे ते संस्कार होतात थोडक्यात. त्या एन्व्हायरमेंटचे संस्कार होतात आणि त्या संस्कारानुसार आपल्या पाण्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या दिसून येतात. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघा कॉम्पेन्सेशन कसं दिलंय, थँक्यू दिलंय, विजडम दिलंय, स्वतंत्र असं असं मिळेल. हेवी मेटल म्युझिक लावलं तर कशामध्ये रचना होते, आय विल किल यू म्हटलं तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं फॉर्म होतंय. हे फ्रीज परत काय केलं की हे पाणी परत फ्रीजमध्ये ठेवून त्याच्यावरती ह्या सूचना देऊन त्याच्यावरचे कसे क्रिस्टल क्रिएट होतात, म्हणजे ते पाण्याच्या रूपांतर कशा क्रिस्टलमध्ये होतं हे त्यांनी प्रायोगिक तत्वावरती म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन करून बघितलं की हे खरंच आहे का. मग जर पाण्यावरती जो इम्पॅक्ट होत असेल तर मग मला सांगा ते पाणी पिल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये तो इम्पॅक्ट होतो की नाही. आता याचं बेस्ट उदाहरण बघा, आपली आई स्वयंपाक बनवते. जर एक साधं उदाहरण तुम्ही चेक करा रोजच्या डेली जीवनामधले, आई स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक करत असताना ती रागवलेली असेल, भांडलेली असेल, चिडचिडपणा करत असेल, तिला प्रचंड राग आला असेल, काय होतं तर ती काय होते, आपली एनर्जी आहे ना हातामार्फत त्या भाकरीमध्ये किंवा चपातीमध्ये जात असते. स्वयंपाक बनवत असताना ती एनर्जी काय होते, एक्सचेंज होते. आता ती गेल्यानंतर ती लोक जे खाणार आहेत त्यांचा सुद्धा परत राग चिडचिडपणा वाढत असतो. बेस्ट उदाहरण तुम्ही बघा, कधी निरीक्षण करून बघा आपल्या घरात असं कधी झालंय. मग या गोष्टी घटना कशा घडतात की आपल्या बॉडीमधली असणारी एक्सेस एनर्जी जी झाली, राग आल्यानंतर तुमच्या बॉडीमधले येणारे बदल बघा, शांत असणारे बदल बघा, आनंदी असणार त्या बदल बघा, म्हणजे हे बदल तुमच्या लाईफमध्ये जे कसे घडतात त्यानुसार आपल्याला मग त्या लाईफमध्ये चेंजेस होत असतात आणि त्यानुसार मग आपल्या बॉडीमध्ये ते बदल होत असतात आणि त्या बदलानुसार आपलं कार्य चालू असतं आणि हे कार्य सातत्याने चांगल्या पद्धतीने चालवायचं असेल तर आपण आपल्या विचारांवरती गरज काय आहे की निरीक्षण करणं. आता आपल्या मनात काय विचार चाललेत एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या बाबीबद्दल, नेमका विचार करायचा. मग ते बदलायचे असेल तर पाणी घ्या, त्याच्यावरती मॅनिफेस्टेशन करा आणि ते पाणी तुम्ही पिया. पिल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी ज्या अचीव करायच्या आहेत त्या गोष्टी सातत्याने त्याच्या गोष्टी तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार ज्या ज्यावेळी पाणी पिताय एक घोट पिताय त्याला सूचना द्या आणि त्या पाणी प्या आणि मग तुमच्या लाईफमध्ये कसा फरक पडतोय ते बघून घ्या. हे जर तुम्ही जाणलं तर तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी जाणीव होतील. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास बघायचा आपल्याला व्हिजन बोर्ड. आता बऱ्याच जणांनी व्हिजन बोर्ड बनवलेले असतात है ना. आता व्हिजन बोर्ड मध्ये कुठं बनवायचे, कसे बनवायचे, कशा पद्धतीने बनवायचे हे आपण आता 1 तारखेला पुन्हा एकदा शिकणार आहोत. आता ज्याने ज्याने बनवलेले आहेत अजून काही आपल्या इच्छा सगळ्या काय पूर्ण झाल्या असतील, काय पूर्ण झाल्या नसतील, तर त्या पूर्ण कशा करायच्या, त्या व्हिजन बोर्ड मध्ये कुठं ठेवायचा, व्हिजन बोर्ड एक्झॅक्टली आपल्या घरामध्ये कुठल्या दिशेला लावायचा याच्यावरती पण आपल्याला काम करायचं. कारण व्हिजन बोर्ड हा लाईफ मधला काय करायचंय तर त्या घटना आपल्या समोरासमोर दिसल्या पाहिजेत. व्हिजन बोर्ड बनवण्याचा हेतू एकच की त्या घटना समोरासमोर दिसल्या पाहिजेत आणि त्या दिसल्यानंतर आपल्या मनात त्या गोष्टीबद्दल आकर्षण निर्माण झालं पाहिजे आणि ती गोष्ट मिळवण्याचे आपल्या माइंडमध्ये इच्छाशक्ती स्ट्रॉंग झाली पाहिजे. अशानुसारच हे आपलं काम होऊ शकतं. त्यानुसार आपल्या मनामध्ये त्या इच्छेबद्दल, त्या गोष्टीबद्दल आत्म सन्मानाने आपण त्याचा विचार करतो आणि त्यानुसार त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये यायला हळूहळू सुरुवात होते. मग ह्याच्यावरती काम करायचं आहे. ज्यावेळी आपण 5 दिवसाचा जो काय आपण घेणारा प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. या गोष्टी सगळ्यांमध्ये तुम्हाला अचिवेबल करायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला टर्म दाखवायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, त्यानुसार काम करू शकतो आणि त्यानुसार आपल्या मनामधल्या असणाऱ्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलू शकतो, सांगू शकतो. मग त्या कशा करायच्या, कशा पण प्रॅक्टिकली वर्कशॉप होणार आहेत हे सगळे. टोटली प्रॅक्टिकल 5 दिवस पूर्णपणे प्रॅक्टिकल असतील. काही वस्तू लागतील त्यावेळी ग्रुपवर सांगितले जातील आणि त्याच्यानंतर मग त्याला सपोर्टिंग कुठलंही काम बघा, एखाद्या मंदिरात गेलो तर मंदिराचं वातावरण फील करायचं असेल तर अगरबत्ती पाहिजेत, फुलं पाहिजेत, नाही का. याच पद्धतीनं आपण आपल्या लाईफमध्ये लाईफ सजवायची असेल तर आपणाला या पद्धतीनं काम करावंच लागेल आणि ते काम आपणाला म्हणजे ह्या टेक्निकनी करायचं. हे टेक्निक आपण शिकत गेलो, पुन्हा पुन्हा त्याच्यावरती काम करत गेलो तर तुम्हाला त्याचा प्रॉपर बेनिफिट होणार आहे. मग हे कोणती बाब असू दे तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला जे आकर्षित करायचं आहे त्याच्यावरती काम करू, नाहीतर आणखी कशावरती करू, काय ना काय करायचंच आहे आपल्याला, सातत्याने त्याच्यावरती नियोजन करायचं आहे आणि ते मिळवायचं असेल तर बऱ्याच
हजारो लोकांनी याच्यावरती काम केलंय आणि त्यांना सक्सेस मिळालाय तर 100% मिळालंय. आणि त्यानुसारच आपल्याला काम करायचं आहे, त्या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे, त्यानुसार नियोजन करायचं आहे. आणि मग एकदा आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो की मग आपल्या सगळ्या बाबती आत्मसात व्हायला वेळ लागणार नाही. येते लक्षात? मग त्या हिशोबानंच आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रवास आहे, आता बघा विजन बोर्ड तुम्ही बघितलं. विजन बोर्ड नुसार आपल्याला काय बघायचं आहे पुढचा प्रवास? तर विजन बोर्ड नुसार आपल्याला काय बघायचं आहे? तर व्हिज्युअलायझेशन आपण कशा पद्धतीने करतो हे आपण बघितलंच आहे. आता पाचवा जो टेक्निक आहे व्हिज्युअलायझेशन, जे आता आपण मेडिटेशन केलं त्याच पद्धतीने आता मानसपूजा. पूर्वीचे ऋषीमुनी काय करायचे? मानसपूजा करायचे. काय करायचे? मानसपूजा. आता हे मानसपूजा नेमकं कशा पद्धतीने करायचे? काय असं त्यांचं हे करायचं वेगळं पण काय होतं त्याच्यामध्ये? पूजा करताना असे मानसपूजा करायचे म्हणजे नेमके काय करायचे की एखाद्या, आता समजा हिमालयात बसणारे साधू आहेत आणि ते एखाद्या मंदिरात, त्यांना असे आठवण झाली की त्या मंदिरात मला जाऊन पूजा करायची, तर तिथे एका जागी बसून तिथं काय करायचे? मनापासून मनस्वी त्या गोष्टीची आठवण काढायची आणि तिथं ती पूजा प्रत्यक्षात करतो हे मनातल्या मनात काय करायचे? व्हिज्युअलाइज करायचे. म्हणजे मनातल्या मनात ती पूजा करून केलीच अशी भावना निर्माण करायची आणि प्रत्यक्षात तसं घडायचं. आणि त्या माध्यमातून त्यांना अनेक गोष्टी, या ब्रह्मांडातल्या बऱ्याचशाच गोष्टी माहिती झाल्या. तुम्ही एक बघा ना, कधी अगदी जास्त बडबड करणारा माणूस काय करतो? आपल्या मनातलं सगळंच काय सांगून जातो. त्यावेळेस समोरची मतं वेगवेगळी त्याच्याबद्दल होतात. पण एखादा माणूस असा असतो की बोलतच नाही, घुम्याचं वेळ घेऊन बसलेला असतो असं म्हणतो आपण. पण ती माणसं एवढी चाप्टर असतात की ते प्रत्येकाचं निरीक्षण करतात, प्रत्येकाच्या मनात काय चाललेलं ते विचार करतात आणि त्याच्यानुसार ते बोलत असतात. जास्त बडाबडा करणाऱ्या माणसाचं काय होतं की त्याला काय आयगान पिच्छा नसतो, काहीही बोलत असतो. मग ते समोरचा माणूस कसा कसा ना त्याला आपलं सगळं सांगून टाकत असतो. होतं काय? प्रॉब्लेम काय क्रिएट होतो की आपण तेवढा पुढच्या व्यक्तीचा विचार करत नाही की त्याच्या मनात काय चाललं है ना. आपल्या मनात काय चाललंय आपण बोलून जातो, पण तो समोरच्या मनाच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय, नेमका तो कसा आपल्याशी बिहेव होणार आहे, काय करणार आहे, आपले जे सगळे पॉईंट आहेत ते सगळे आपण पॉट काढून टाकतो. त्यामुळे समोरच्या माणसाला गेस करायला आपण सोपं करून जातो. पण जो माणूस एकदम शांत चित्ताने ऐकून घेतो आणि ऐकून घेतल्यानंतर एक मनापासून त्या व्यक्तीबद्दलचं मत निर्माण करत असतो आणि त्या व्यक्तीनुसार मग तसेच प्रश्न तो शांतपणे विचारत असतो आणि त्या प्रश्नाला उत्तर आपण धडाधड देऊन टाकत असतो. येते लक्षात? म्हणजे इथं जे काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला त्या पद्धतीने करायची आहे. व्हिज्युअलायझेशन मेथडमध्ये आपल्याला ज्या गोष्टी बनवायच्या आहेत त्या, आणि ह्याच्यानुसार एक आपली स्टोरी बनवायची आणि ती स्टोरी आपण रेकॉर्डिंग करून घेणार आहोत. आणि रेकॉर्डिंग करून घेतल्यानंतर रोज रात्री ते ऐकणार आहात. तुम्हाला 2 ते 3 महिन्यात ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या आत्मसात होणार म्हणजे होणारच 101%. आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्या बाबी, या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे आणि त्यानुसार काय करायचं आहे? नियोजन करायचं आहे. तर हे सगळं आपल्याला त्यावेळी 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत सगळं 5 दिवस शिकायचं आहे. 5 दिवसात सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. त्याच्यामध्ये असणारे सगळे जे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला बघायचे आहेत आणि ह्या सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये आपल्याला नेमकं कोणकोणत्या गोष्टीवरती काम करायचं आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर या पद्धतीनं आपण हे 5 दिवसाचं जे काय अट्रॅक्ट मनी आणि मुख्य आपला जो बेस असणार आहे तो मनीवरती असणार आहे. तर आपण 1 तारखेपासून परत मनी सेट क्लिअर फायनान्शियल इंट्युइशन तुमचं काय असणार आहे, व्हिज्युलेशन युअर वेल्थ कशी असणार आहे, त्यात आयडेंटिफाय रिअलाइज लिमिटिंग बिलीव, तुमचे बिलीव कसे असणार आहेत. त्याच्यानंतर प्रॅक्टिस ग्रॅट्युटीवर करंट अबंडन्स करायचं आहे, रिराईट युअर मनी स्टोरी आणि यूज डेली पॉझिटिव्ह मेमरी अफर्मेशन. या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला काम करायचं आहे. तर 5 दिवसात आपल्याला मनी मेडिटेशन करायचं आहे. फॉरगिव्ह पास्ट मनी मिस्टेक हे करायचे आहेत. शो ॲप्रिसिएट फॉर मनी, म्हणजे आपल्या मनीबद्दल काय ज्या गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली हा मनी वर्कशॉप आहे. या मनी वर्कशॉपवरच आपल्याला जास्त काम करायचं आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला त्याच्यामधल्या ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यानंतर हे बोनस, आता हे कंटिन्युअस तुम्हाला बोनस मिळणारच आहेत. हे बोनस डेली रोज असणार आहे. त्याच्यानुसार एक ग्रुप आपण तयार करून त्या ग्रुपनुसार जे जे बोनस तुम्हाला मिळणार आहे ते सगळे दाखवले जाणार आहेत. आणि या पूर्णपणे जो काही 5 डे चॅलेंज आहे, ह्या 5 डे चॅलेंजची जी फीज आहे ती ओनली 999 रुपीज म्हणजेच 999 रुपीज आहे. आणि त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या आहेत. तर सगळ्यांनी तुम्हाला या पद्धतीनं काम करून दिलं जाईल आणि त्या पद्धतीनं सगळ्यांना नियोजन करता येईल. तर कुणाला काही शंका असतील तर माझ्याशी शेअर करा.
कुणाला काही डाऊट्स असतील शेअर करा, किंवा अजून काय कुणाला प्रश्न वाटले की बाबा सर हे कसं कसं पॉसिबल आहे, त्या पद्धतीने आपणाला काय जर पाहिजे असेल तर तुम्ही मला बिनधास्त बोलू शकता. आहेत सर, कुणाचे काय प्रश्न? हां. पेमेंटची लास्ट डेट कोणती आहे? लास्ट डेट 2 दिवसात तुम्ही ह्याच्या म्हणजे 31 तारखेपर्यंत कधीही करू शकता. असं नाही की आजच मला पाहिजे किंवा काय नाही. तुम्ही 31 तारखेपर्यंत कधीही पेमेंट करू शकता. 31 तारखेला तुमचा ग्रुप फायनल बनला जाईल. त्याच्यानंतर ते एनरोलमेंट झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी एनरोलमेंट केलेलं आहे त्यांना एक आपण स्वाक्षरी डिझाईन करून देणार आहोत. ते पर्सनल फोन मेसेजवर स्वाक्षरी डिझाईन करून दिली जाईल आणि त्यानुसार मग त्यांना पुढच्या ग्रुपमध्ये सामील करून 5 दिवसासाठी खूप जबरदस्त आणि भारदस्त असा नियोजित होणार आहे आणि हे सगळं प्रॅक्टिकली वर्कशॉप होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या जातील. तुम्हाला मी ग्रुपवर सुद्धा नंबर शेअर करतोय, त्याच्यानुसार तुम्ही पेमेंट केलं तरी काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. चलो, अजून कुणाला काही शंका? हे जे वर्कशॉप होणार आहे ते आपलं संध्याकाळचंच होणार आहे. सर्वसाधारण टायमिंग तुम्हाला त्या त्यावेळी दिलंच जाईल आणि संध्याकाळी 5 दिवसासाठी हे दीड दीड तासाचे लेक्चर होणार आहेत. यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील, नाविन्याने काय गोष्टी मिळतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला एक काम करायला पण आवडेल, अशानुसार नियोजन करता येईल. अजून कोणाला काही शंका? सर, तर मला एनडी ऑफिसर बनायचं, मग ते लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं? आता लॉ ऑफ अट्रॅक्शन मी जसं सांगितलंय, मानस पूजा करायची रोज डेली. संध्याकाळी झोपायच्या अगोदर आणि सकाळी उठल्यानंतर एक ठराविक वेळ असते. त्या वेळेनुसार तुम्ही ऑफिसर बनलोय, एखादा कुणाचं तरी एनडीए ऑफिसरचं एक चित्र पिक्चर घ्यायचं, त्या चेहऱ्याच्या ठिकाणी आपला चेहरा लावायचा, व्हिज्युअलाइज करायचं आणि रोज व्हिज्युअलाइज करायचं की मी एनडीए ऑफिसर झालेलो आहे, मला तेवढी मार्क्स मिळालेले आहेत, प्रत्येक विषयात मला त्या त्या पद्धतीने मार्क्स मिळालेले आहेत आणि त्यानुसार मला ब्रह्मांड मदत करत आहे. प्रत्येक ब्रह्मांडातील जी काही शक्ती आहेत त्या सगळ्या मला मदत करत आहेत आणि मी एक फायनली ऑफिसर झालेलो आहे. धन्यवाद परमेश्वरात, धन्यवाद, असं म्हणून रोज व्हिज्युअलाइज कर. ऑटोमॅटिक व्हिज्युअलाइज जसं आपण करू तस तशा पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टी आत्मसात होणार आहेत. कारण एक दिवस केलं परत 2 दिवस सोडलं असं नाही, त्याला सातत्याने जेवढं तुम्ही 2 ते 3 महिने प्रयोग कराल हा, तर 100% त्याचा रिझल्ट होईल. आपण मागच्या वेळी एक व्हिडिओ बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये तुमचा कुठला एक ऍक्टर होता की त्यांनी शाहरुख खानच्या चेहऱ्याच्या ऐवजी त्याचा पिक्चर लावला होता. कुठला ऍक्टर माहित आहे तो? नाही सर. आपण एक व्हिडिओ मागच्या वेळी मी दाखवला होता तुम्हाला, व्हिडिओ मागच्या सेशनमध्ये व्हिडिओ एक दाखवला होता. त्या व्हिडिओमध्ये त्या हिरोनं काय केलं होतं, तर शाहरुख खानचा हे लावला होता. बाजीराव मस्तानीमध्ये तो हिरो होता बघा, माहित आहे नाव त्याचं? बाजीराव मस्तानीमध्ये तो हिरो होता बघा. नाही आठवत? पिक्चर नाही बघितला? बघता की नाही पिक्चर वगैरे? त्यामध्ये तो हिरो अहो, होता. पिक्चर पिक्चर माहित आहे पण हिरोचं नाव नाही माहित. हा. ठीक आहे, तर त्यांनी तो प्रयोग केला होता, लक्षात घ्या. काय केलं होतं, त्यांनी प्रयोग केला होता आणि त्या प्रयोगानुसार तो 2 ते 3 वर्षात, म्हणजे त्याच्या बहिणीनं त्याच्यासाठी तो प्रयोग केला होता आणि 2 ते 3 वर्षात तो हिरोच झाला आणि फायनली एकदम आज असा म्हणजे टॉपला गेला. म्हणजे कसं असतंय, आपण जेवढं मनापासून ती गोष्ट करू त्यानुसार तुमच्या लाईफमध्ये तशा घटना घडून येत असतात. आणि सर्वसाधारण या म्हणजे सर्व मला काय म्हणायचं, 5वी पासून ते FY SY TY पर्यंत जेवढ्या स्ट्रॉंग बिलीव्ह सिस्टमना आपण ह्या गोष्टी करू ना, तेवढ्या सहजतेने होतात. जसजसं वय वाढेल तसतसं काय होतं की याबद्दल आपल्याला अवेअरनेस येतो, म्हणजे आपल्या बिलीव्ह सिस्टम बनलेले असतात. आतापर्यंत आपण ज्यावेळी वय लहान असतं त्यावेळी बिलीव्ह सिस्टम बनवत असतो. वयाच्या 18 ते 20 वर्षापर्यंत, ह्या 21 वर्षापर्यंत बिलीव्ह सिस्टम बनत असतात आणि एकदा का त्या बनल्या तर लाईफ लॉंग त्या तशाच राहतात. एखाद्या व्यक्तीला पोहायला येत नाही, नाही म्हणजे येतच नाहीये. एखाद्या व्यक्तीला पॉवरफुल पोहायला येतं, मग कुठं बी जाऊ दे, जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर तो पोहू शकतो. एखाद्या व्यक्तीला सायकल येत नाही, शेवटपर्यंत त्याला सायकल येत नाही. म्हणजे ती बिलीव्ह सिस्टम बनलेली असते आणि त्याला सांगितलं बाबा तू सायकल चालवू शकतोस, करूया आपण, तर त्यावेळी बिलीव्ह सिस्टम त्याचं काम करत नाही.
का तर त्याची बिलीफ सिस्टम एकच झाली असे मला जमणार नाही आणि मी सोडून देतो, मग त्यामुळे ती सायकल त्याला चालवायला येत नाही. हा तो मोठा प्रॉब्लेम असतो. मग त्यामुळं कुठंतरी असं मन डळमळीत होतं आणि त्यामुळं प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्या लाईफमध्ये होणं, त्यानुसार काम करता येणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे सगळं आपणाला त्या पद्धतीनं नियोजित करायचं. येते लक्षात? म्हणजे काम करताना सुद्धा आपणाला त्यानुसारच करावं लागेल. चलो, डाऊट समजलं? अजून कोणाचे काय प्रश्न? सर, हम्म. मानस पूजेबद्दल अजून माहिती सांगा की. आता मानस पूजा म्हणजे एका ठिकाणी बसा, एका ठिकाणी बसल्यानंतर आपणाला आता मानस पूजा तुम्हाला कशाची करायची हे सगळ्यात महत्वाचं रोल आहे. क्वेश्चन छान आहे तुमचा, की मानस पूजा नेमकी तुम्हाला कशाची करायची. आता मानस पूजा आता हे ऋषीमुनी देवाचीच करणार. तसं आपल्या लाईफमध्ये कुठले पाहिजे, कार पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, का आणखी अभ्यासात काय पाहिजे तुम्हाला, आणखी कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी पाहिजे, त्याची एक स्टोरी तयार करा. ती स्टोरी प्रेझेंट टेन्समध्ये पाहिजे, की ती घटना घडून गेलेली आशामध्ये पाहिजे, चाललेली आहे घडून गेलेली आशामध्ये पाहिजे, आणि ती घटना रोज तुम्ही बघताय. ही मानस पूजा म्हणजेच ऍक्च्युली व्हिज्युअलायझेशन प्रोसेसच असते. मग ही बघताय की आता काही मोठी मंडळी किंवा जे काही खेळाडू वगैरे असतात त्यांना अगोदरच ते पद्धतीनं दृश्य दाखवलं जातं, ते जिंकलेले आहेत, त्यांनी अशा अशा पद्धतीने कामगिरी केलेली, तो गोल मारलेला आहे. बरेचसेच क्रिकेटर हे एक अर्धा पाऊण तास काय करतात, व्हिज्युअलाइज करतात. समजा मॅच असेल, क्वचित एखाद्याच बाय चान्स फेल जातं, नाहीतर 99% जर बिलीव्ह सिस्टम स्ट्रॉंग असेल आणि आजूबाजूचा माहोल तसा तयार झाला तर ऑटोमॅटिक काय होतो, तो आत्मसात होतो. आता बघा, क्रिकेट खेळत असताना एखादी मॅच, बरोबर, एखादी मॅच एखादा पहिला प्लेअर चांगला खेळायला लागले, ऑटोमॅटिक बाकीचे प्लेअर सुद्धा चांगले खेळायला लागतात. म्हणजे आपण काय म्हणतो की ह्याला लय सापडल्या. आता लय सापडते म्हणजे नेमकं काय करतं, की त्याच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो की आजचाच डाव मी जबरदस्त खेळणार आहे. आणि कळत नकळत मग त्या भावना इतर लोकांच्या, अरे हा आउट नाही झाला पाहिजे, आजूबाजूचा माहोल बघा, तसंच एन्व्हायरमेंट तयार होत असतं. चला भारतीय संघ जिंकला पाहिजे किंवा आमका संघ जिंकला पाहिजे, तमका त्या विरोध संघाच्या प्लेअर बद्दल पण आपल्याला कधी कधी सहानुभूती बाळगतो आपण, किंवा आपल्या संघाबद्दल पण सहानुभूती बाळगतो असतो. त्या संघानुसार त्या संघाची कोणती कामगिरी चांगली आहे, कोणता कामगिरी करू शकतो, आज हा एवढे सिक्स मारणार, एक कधी ना कधी आपण गेस करतो. म्हणून त्याच्यावरती बघा, ते आपण त्याचं हे करत नाहीये, पण याच्यावरती गेस करण्यासाठी मग तुम्ही ते काय बनवा, काय काहीतरी आहे बघा, ते मोबाईलवर येतं बघा, रमी सर्कल वगैरे असते, जे काही गेम यायला लागले ते त्या व्हिज्युअलाइज प्रोसेसवरच करायला लागतात ना. मग ते अगोदर व्हिज्युअलाइज करा की कोण कुठला संघ काय करेल, कसा काय करेल, हे त्याची काहीतरी आयडिया अशी असते. बरोबर, ऍक्च्युली प्रोसेस काय तीच आहे, सेम माइंडला तुमच्या ती हॅबिट लावायची, सवय लावायची. आणि मग तुम्हाला ती सवय एकदा लागली की मग त्यानुसार मग आपण आपलं काम करत असतो. यस, बरोबर आहे नील, बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तर त्यामध्ये त्या घटना ऍक्च्युली त्या रिलेटेड असतात. मग आपण मग त्याच्यावर रोज रोज त्याच त्याच गोष्टी विचारत विचारत करत असून कधीतरी मग लाखोत एकाला ज्याने स्ट्रॉंग बिलीफ सिस्टम केली की आज माझं हे अगदी 100% होणार म्हणजे होणारच, काय अडचण नाही, असं होणार. आलं का लक्षात? तर हे खूप काम कर आणि सहजता पाहिजे बरं का, सारखं घोकमपट्टी पण आहे, सहजता पाहिजे. माझं काम होणार आहे आज, मला मिळणार आहे. आलं का लक्षात? मला वाटतं मी 2014-15ला एका मोठ्या कार्यक्रमाला गेलो होतो. माझंच उदाहरण सांगतो. कार्यक्रमाला गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर मी आणि आमचे एक मित्र होतो, आम्ही दोघं होतो. दोघं असताना त्यावेळी त्याने एक अनाऊन्स केलं की ज्यांनी हा शेवटपर्यंत कार्यक्रम होईल त्यांनी काय करायचं, की त्यांना आम्ही फॉर्म भरून घेणार आणि त्या फॉर्मवरून ज्यांच्या म्हणजे लकी ड्रॉ सारखा एक फॉर्म बाहेर काढणार आणि त्याला आम्ही पुस्तक देणार. म्हणजे जे स्पीकर आले ते म्हणले की तुम्हाला त्यातलं ज्यांचा फॉर्म बाहेर निघेल त्याला म्हणजे एकच फॉर्म काढला जाणार. मग आता सगळ्यांनी फॉर्म फिल करून दिले. फिल करून दिल्यानंतर सगळ्यांनी, त्यात मी पण दिले, माझ्या मित्रांनी दिलं, आणि माझ्या मित्राला म्हटलं की मी ज्यावेळी फॉर्म भरायच्या अगोदरच म्हटलं ह्यातलं हे पुस्तक मलाच मिळणार. बघा, हे पुस्तक मलाच मिळणार, माझ्याकडे आहे, मी आता याचा प्रूफ पण दाखवू शकतो. आता मी ते माझ्या लायब्ररीमध्ये आहे. आता कधी आपलं नेक्स्ट ज्यावेळी 1 तारखेचं आहे, तुम्हाला ते पुस्तकाचं त्याच्यात त्यांची सही पण आहे. ठीक आहे, ते पुस्तक तुम्हाला दाखवतो. आणि असं झाला विषय की पहिला ड्रॉ काढला त्याने. आता ड्रॉ काढल्यानंतर मला नाही मिळालं पुस्तक, आणि त्यांनी एकच पुस्तक काढणार असं म्हटले होते. आणि कालावधीत असं झाला विषय की त्यांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, त्यांच्या म्हटले की अजून एक आपण ड्रॉ काढायचं.
आणि नेमका दुसरा ड्रॉ काढला, त्यात नंबर माझा लागला आणि मला ते पुस्तक मिळालं. म्हणजे जेवढं सहजतेने मला ते पुस्तक, मी जास्त परत त्याच्या विचार नाही, मला हे पुस्तक मिळणार म्हणजे मिळणार, असं मी एकदा आमच्या शेजाऱ्याला म्हणून दाखवलं, म्हणजे आमचं जे पार्टनर माझ्यासोबत होते त्यांना बोलून दाखवलं. आणि ऍक्च्युली ती गोष्ट घडली त्या दिवशी. लक्षात घ्या, अशा बऱ्याचशाच गोष्टी माझ्या लाईफमध्ये अशा घडल्यात की ज्या मला पाहिजेत आणि त्या पद्धतीनं होत गेलं. म्हणजे जसं जसं आपण या पद्धतीनं अनुभव घेतो आणि जसं अनुभव वाढत जातो तसं तसं आपण काम करायला सुरुवात करतो. बरोबर का? ओके. अजून कोणी? अजून कोणाला काय प्रश्न आहेत? चला, अजून कोणाचे काय प्रश्न? अच्छा, तुमचा प्रयोग सक्सेसफुल झाला. अजून आता तुमची स्वप्न जी काय आहेत ती परत लिहायची, परत मग त्या पद्धतीने गाठी मारायच्या. आता गाठीचा प्रयोग आपण घेणार आहे तो स्पेशली परत एकदा, तर त्याही परत एकदा रिपीट केल्या तर काय हरकत नाही. तुम्हाला त्याच्यातून काय बेनिफिट मिळत असेल तर त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. जसं की आपण एखाद्या देव, मी मागच्या वेळी पण सांगत असतो, नेहमी सांगतो, एखाद्या देवाला गेलो आपण नवस बोलतो आणि ते फलद्रूप होतं, है की नाही, सहजतेने बोलून जातो आणि आपल्याला एक विश्वास असतो की देव तिथं गेलं की, म्हणजे आजूबाजून कोणतरी सांगितलं असतं, अरे तिथं गेलं की तो देव आपल्याला नवसाला पावतो. आपण सुद्धा नवस एकदम सहज बोलून जातो आणि ऑटोमॅटिक ती गोष्टी घडून जातात. सेम ॲज लाईक दिस, ह्या काहीतरी त्याला सपोर्ट सिस्टम लागते. आपली जर ध्येय साध्य करायचे असेल तर त्याला एक सपोर्ट सिस्टम लागते, मग एकमेकाची मदतीनं. आणि शेवटी हे सगळं काम एनर्जीवर सगळं होतं. तुम्ही जशी एनर्जी व्यक्त करताय त्या एनर्जीनुसार तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी घडून येतात, काम करत असता तुम्ही त्या एनर्जीवरती. येते लक्षात? त्या पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागतो की ते होऊन जातं, काय अडचण येणार तशी. चलो, अजून याने कोणाला काय प्रश्न, क्वेश्चन, क्युरी? हा, आता हे आपण त्या सेशनमध्ये घेऊया. मनी अट्रॅक्ट कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं. अफॉर्मेशन तुम्हाला एक 30 अफॉर्मेशन मी देणार आहे, त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला अफॉर्मेशन दिले जातील. मनी अट्रॅक्ट करण्याची प्रोसेस सांगितली जाते. आणि आत्ता काळाची गरज आहे, पैशाशिवाय काय नाही, पैसा कमवायला पण शिकलो पाहिजे आपण. अभ्यासाव्यतिरिक्त याही गोष्टी करणं गरजेचं आहे, कारण फोकसफुली सगळ्या गोष्टीवर काम होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपणाला काय नियोजन करायचं, कशा पद्धतीने करायचं हे त्या ह्याच्यामध्ये सेमिनारमध्ये सांगितलं जाईल. आता त्याच्यावरती सांगण्यापेक्षा आपण त्यावेळी ते सगळं घेणार आहे, विथ प्रॅक्टिकली घेणार आहे, त्याचं काही अडचण येणार नाही. चलो, अजून कोणाला शंका काय? सर, हा समजा आपण आपली स्टोरी बनवली तर ती दररोज ऐकायची का? हा, रोज का ऐकायची. हो, रोजच ऐकायची, बर. रोजच ऐकायची. कारण ती स्टोरी ऐकण्याची कशी प्रोसेस असते, आपण स्टोरी बनवायला पण शिकू. अगोदर ते वाक्य कसे असावेत, त्याच्यानंतर आपल्या लाईफमध्ये कशा स्टोरी काय काय पाहिजे त्याचं पूर्ण विश्लेषण करून त्याच्यापासून तुम्ही, म्हणजे कसं स्टेप बाय स्टेप रचना करून जायचं आहे त्या. आणि त्या स्टेप बाय स्टेप रचना करत असताना तुमच्या लाईफमध्ये ज्या पाहिजेत गोष्टी, त्या गोष्टीच्या रिलेटेड आपल्याला स्टोरी बघायची, ते ऐकायचं. मग त्याच्यामध्ये एक एक छोटा छोटा प्रयोग करून बघायचा. बाबा एक गोष्ट बनवली ती रोज सक्सेसफुल झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, म्हणजे हेही स्टेप बाय स्टेप करत गेलं तर 100% त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतोच, काही प्रॉब्लेम नाही, असा विषय. अजून? ठीक आहे, अजून कोणाची काही शंका? सर, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून शेअर मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो का? हो शुअर, 100%. कितीतरी लोक तशीच करतात ना. पण त्याला तेवढा पेशन्स आणि तेवढ्या पद्धतीनं तत्परतेनं विश्वास पाहिजे बरं का. अगोदर आपला विश्वास बाइंड झाला पाहिजे की बाबा या गोष्टीमुळे हे मी करू शकतो, हा विश्वास बाइंड झाला पाहिजे. एकदा विश्वास निर्माण झाला, कधी कधी काय होतं, म्हणजे कळत न कळत आपल्या मनामध्ये चुकीचे अगोदर आलेले अनुभव असतात. मग कळत एखादा अनुभव जरी वरती आला तर मग आपला विश्वास डगमगायला लागतो. दॅट टाइम विश्वास डगमगला नाही पाहिजे. हा. आता हे आलं लक्षात? नाही लक्षात आलं? तर हा, हे होय सर. हेही मी आज हळूहळू सांगत बसणार आहे, तुम्हाला काही अडचण येणार नाहीये. आता ह्यानी कार्यकर्णी असा प्रश्न विचारला की सकाळी पडलेलं स्वप्न खरं होतं. तर हे स्वप्नांचा दृष्टांत हे ते काय असतं,
त्याच्यासाठी स्पेशली तुम्हाला सांगावं लागेल. स्वप्न पडणं आणि लॉज ऑफ अट्रॅक्शन मध्ये, आता लॉज ऑफ अट्रॅक्शनचा वेगळा भाग येतो, स्वप्न वेगळा येतो भाग. आणि स्वप्नामध्ये मग कुठली स्वप्न येतात, कशा पद्धतीने येतात, मग त्यानुसार ते सकाळ पडते खरी असतात असं नाही. कारण दिवसभरात काही गोष्टी अशा होतात की दिवसभरात आपण काही गोष्टी बघितलेल्या असतात आणि त्या गोष्टी बघितल्यामुळे काय होतं किंवा कळत नकळत त्याचे गुंतागुंत माइंडमध्ये तयार होते आणि त्याच्यानुसार स्वप्न रूपात ते बाहेर पडतं. किंवा एखादी स्ट्रॉंग बिलीफ सिस्टम तयार झालेली असते आणि ती स्वप्न रूपात बाहेर पडत असते. म्हणजे अशा बऱ्याचशाच गोष्टी घडत असतात की दिवसभरात आपण थॉट प्रोसेसने विचार, कारण 60 ते 70 हजार दिवसभरात विचार येतात आणि त्या विचारांनुसार मग आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये केमिकल चेंजेस होत असतात आणि त्यानुसार मग रात्री झोपल्यानंतर बॉडी आपली रिपेअर होत असते. रिपेअर होत असताना काही घटना चांगल्या असतात त्या तशाच राहतात, काही चुकीच्या असेल तर त्या व्यक्त होतात. मग कधी कधी दडपा पडणे नाही का, कधी कधी झोपेत म्हणजे ओरडणे किंवा झोपेत बोलणे की नाही का, नाहीतर झोपेत अशा काही गोष्टी म्हणजे कृती करणे, ऍक्शन होणे, हे त्या पद्धतीने होत असतं. मग तो वेगळा भाग आहे, तो आपल्याला त्याच्यावरती हे काम करायचं नाही. आपल्याला फक्त लॉज ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून आपल्या लाईफमध्ये कशी समृद्धी आणता येईल याच्यावरती काम करायचं आपल्याला. चल, अजून कोणाचा काय शंका? अजून कोणाची काही शंका असेल तर बोला. तर ठीक आहे, धन्यवाद. आणखी कोणाला काय वाटलं तर डायरेक्टली पर्सनल तुम्ही कॉल करू शकता, ग्रुपवरती मेसेज करू शकता. अदरवाईज अजूनही आपला एक सेशन होईल कदाचित 28-29ला अजून एक सेशन मी घेणार आहे. त्याच्या दरम्यान बघूया आपल्याला कशी चर्चा करतील, किंवा 29 तारखेला एक सेशन घेऊ, म्हणजे डायरेक्ट फायनल आपण 1 तारखेला त्याचं नियोजन करता येईल. तर ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी आपण त्यावेळी आत्मसात करू. लवकरात लवकर काय करा, जॉईन व्हा, की जेणेकरून तुमचं 2025 साल सुखाचं समृद्धीचं जाईल आणि तुमच्या लाईफमध्ये एक नवीन चेंजेस होतील आणि एक नवीन लाईफला तुम्ही सुरुवात कराल. या पद्धतीनं तुमचं लाईफ. मार्क वाढवण्यासाठी काय करावं लागेल? हा, तर मार्क वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल आहे की तुम्ही प्रत्येक विषय अगोदर स्वतःला एक काम सांगा, किंवा प्रत्येक विषय सोपा आहे हे स्वतःला अगोदर मानायला शिका. दुसरी बाब, त्या विषयात मी एवढी मार्क्स पाडू शकते एवढा विश्वास बाळगा. आणि तिसरी बाब, सातत्याने प्रयोग करा की बाबा मला चांगले मार्क्स मिळतात, परीक्षेत येणारे प्रश्न मला अगोदरच माहिती असतात. हे व्हिज्युअलाइजच करायचं लक्षात. परीक्षेत मध्ये येणारे प्रश्न मला अगोदरच माहिती, त्या प्रश्नाची तयारी माझी चांगली होत आहे, त्या प्रश्नांचे उत्तर अचूक नेमके लिहिता येते, ह्याच्यावरती कॉन्फिडन्स ठेवा, तुमचा विश्वास ठेवा की ह्या गोष्टी अशा घडतात 100% असे कितीतरी विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत नाहीत आणि पेपरला जातात आणि प्रचंड म्हणजे मागच्या वर्षीचं रेकॉर्ड आहे, 99% कितीतरी जणांना मिळाले आणि इकडे ग्रुप क्वालिफाय झाला नाही. म्हणजे तिथं त्यांचा कॉन्फिडन्स होता, मग इथं त्यांचा कॉन्फिडन्स का नाही बिल्टअप झाला? तर त्याच्या पाठीमागचं ते रिझन होतं. त्याच्या पाठीमागचं काय होतं? रिझन होतं की त्यांनी एक स्वतःवर विश्वास ठेवला की मला चांगली मार्क्स पडू शकते. म्हणजे हा त्यांचा कॉन्फिडन्स होता, कॉन्फिडन्स होता, लक्षात घ्या. आणि जसं त्यांचा कॉन्फिडन्स वाढला तसं त्यांच्या इच्छाशक्ती स्ट्रॉंग झाली. इच्छाशक्ती स्ट्रॉंग झाल्यामुळे काय झालं, तर मग मग त्या गोष्टीने त्यांच्या लाईफमध्ये घटना घडून आल्या. मग त्यांनी काय ठरवलं, चला पडतील तेवढी पडतील. कधी कधी सहजतेने होतं ना, चला मला चांगलीच पडतील, चलो. म्हणजे अभ्यास वाढवायचा असेल तर तुम्ही रोज रात्री व्हिज्युअलाइज करायचं की तो अभ्यास माझा झालेला आहे, तो चॅप्टर चांगला झालेला आहे, त्या चॅप्टरमधले प्रश्न परफेक्ट जे बोर्डला तर मला अगोदरच माहिती असतील, किंवा कॉम्पिटिशन एक्झाम्पल असणारे प्रश्न माझ्या समोर येतील आणि त्या प्रश्नाची माझ्या ह्या वयात आहे ना, या वयात खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आणता येतो. खूप 8वी 9वी 10वी 11वी 12वी या वयात आहे ना मुलांना म्हणजे प्रचंड रिझल्ट ओरिएंटेड काम करता येत, खरोखर काम करतात. म्हणजे ज्यावेळी आपण मोटिवेशन काम करू शकतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज व्यक्त करतो, अरे चलो मी एक वेगळ्या पद्धतीने करू शकतो. यावरती काम करायला सुरुवात करा, 100% तुमचा रिझल्ट, आउटकम्स, आउटपुट एक जबरदस्त प्रायोगिकता तर होऊन जाते. बघा, तुम्ही सुरुवात करा आणि आपण 1 तारखेचं जे सेशन घेणार त्याच्यात ते पण आपण काही म्हणजे पालक असेल, काही विद्यार्थी असतील तर त्यांनाही आपण ते सांगून देऊ तिथं की काय नेमकं कशा पद्धतीने प्रोसेस आहेत. किंवा याच्यासाठी आपण स्पेशली अजून एखादा मी एक व्हिडिओ युट्यूबला अपलोड करेन की त्या व्हिडिओमध्ये या माहितीचा प्रश्नाची उत्तरं, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मला लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे व्हिडिओ बनवता येतील, सगळ्यांनाच ती माहिती देता येईल. ठीक आहे, अजून कुणाला काय डाऊट? ठीक आहे, ओके. तर आज आता इथं सेशन संपलं असं ग्राह्य करूया. लवकरात लवकर ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा.
त्या पद्धतीनं नियोजन करता येईल. ओके, धन्यवाद. तर सगळ्यांना आजचं सेशन कसा वाटला, कशा पद्धतीनं नियोजित झालं, तर मला ग्रुपवरती फीडबॅक द्या. आणि तुमचं जर टेस्टोमिनियल असेल किंवा तुम्हाला काय वाटलं, कशा पद्धतीने तुमचे जे काय फील आहेत, तुम्ही काय हे केलं, तर ते ग्रुपवर मला, आता जे आपण नवीन ग्रुप बनवले त्याच्यावरती तुम्ही फीडबॅक द्या, की जेणेकरून बाकीच्यांनाही त्याचा फायदा होईल. तर धन्यवाद. आज इथं थांबूया. थँक्यू. सी यू.